चाललो आहे बँगलोरला आणि हा बँगलोरचा ट्रेनमधून आपण लोकेशन पाहतो, ट्रेनमधून रस्ता पाहतो आहे. मस्त वाटतं आहे तिथे, एकदम आकाश आलं आहे, ढग आले आहेत आणि थोडं थोडं पावसासारखं, थोडं थोडं ऊन प्रकाश असं वाटतं आहे. छान वाटते वातावरण. सकाळी आम्ही मैसूरवरून निघालो. मैसूरला आम्ही नाश्ता करायला बाहेर निघालो, पण नाश्ता करायचा आमचा मूड नव्हता. मग आम्ही थोडा वेळ मार्केटमध्ये फिरलो. मार्केटमध्ये ते मैसूर पाक घेतला, साडी घेतली, पुन्हा चप्पल घ्यायची होती ती घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही मग रूमवर झूला गेलो होतो आम्ही. बरोबर, झूला गेलो. तिकडे झूचे मस्त मस्त प्राणी बघितले. खूप प्राणी होते, खूप. जिराफ पण होता तिथे, झेब्रा होता, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते. आणि मग ते पाहून आम्ही हॉटेलवर आलो आणि मग हॉटेलवरून थोडं फ्रेश वगैरे झालो. मग सामान वगैरे घेऊन चेकआउट केलं. चेकआउट करून तसंच आम्ही बॅगा घेऊन एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो. तिकडे मी मैसूर डोसा खाल्ला, मैसूर मसाला स्पेशालिटी. आणि ह्यांनी दोघांनी थाळी घेतलेली. त्यांनी दोघांनी थाळी नाही, विप्लोच्या पप्पानी साऊथ इंडियन थाळी घेतली आणि त्याने रोटी भाजी घेतली, पनीर. कसं असतं ना, आपण जेव्हा बाहेरच्या कोणत्या बाहेरच्या एरियामध्ये जातो ना, मग तिकडच्या त्या गोष्टी खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतो ना. कारण आपल्याला तर खायची सवय नसते. आपलं खाणं वेगळं असतं, त्यांचं वेगळं असतं. आणि आम्ही किती रविवारपासून आम्ही तेच खातोय. त्याच्यामुळे थोडंसं असं बोर झाल्यासारखं वाटलं. नाही, अर्थातच ते काय होईल, आता आपण एकदा मुंबईला गेलो की मग त्या गोष्टीची आठवण येईल. पण आपल्याला नाही जमत ते, माहिती आहे का, म्हणजे आठवड्याभर त्याच गोष्टी खाणं वगैरे. तर आता असंच आम्ही आता चाललो आहे बँगलोरला. आता बँगलोरला पाहून घेऊ. बँगलोरला आपण म्हणजे एक रात्र आणि अर्धा दिवस, अर्धा तरी दिवस आहेच. म्हणजे 1-2 वाजेपर्यंत आम्ही जेवण वगैरे करून तिथून निघून जाऊ. काहीतरी पार्सल घ्यावं लागेल गाडीत खायला, बिर्याणी वगैरे घेऊ. कारण किती एक रात्रीचा प्रवास आहे. 4 वाजता बसणार गाडीमध्ये, 4 की 4:15 आणि ते दुसऱ्या दिवशी 1 वाजता कल्याणला पोचणार. त्याच्यामुळे काहीतरी चांगलं घेतलं पाहिजे. तसं काय करू, म्हणजे थोडंसं बिर्याणी वगैरे घेऊन ठेवू आणि थोडे चॉकलेट वगैरे घेऊन ठेवू किंवा चिप्स वगैरे असं. म्हणजे कसे दुसऱ्या दिवशी पण आपल्याला नाश्त्यासाठी खाता येईल. कारण कसं असतं, आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला जातो ना, जास्त आपल्याला खावंसं नाही वाटत, माहिती आहे का. हे असं दोन्हीकडे ना झाडं आहेत आणि शेती आहे. ऊस लावला इथे आणि नारळाची झाडं आहेत. जास्त आपल्याला खावंसं नाही वाटत खरं म्हणायला गेलं तर. ट्रेनमध्ये थोडं पोट हलकं राहिलेलं चांगलं असतं. काय मस्त क्लायमेट झालं आहे बाहेर. बँगलोर सिटी बघायची ना मला खूप, म्हणजे एक मनात इच्छा असते नाही का, जसं मुंबई बघायची लोकांना इच्छा असते, जसं बँगलोर कसं आहे बघ, बँगलोर काय आहे बँगलोरला. त्याच्यामुळे जरासं उत्सुकता आहे. तसं उटी आणि मैसूरची पण उत्सुकता होती, पण ते उटीला ना खूप पाऊस पडला ना, त्याच्यामुळे काय थंड वातावरण झालं ना, आम्हाला काहीच कळालं नाही. म्हणजे आम्ही कुठे फिरतोय, काय करतोय. काही ठिकाणी तर तिकीट घेतली आणि आम्ही आतमध्येच नाही गेलो फिरायला, असं झालं. अशा ठिकाणी यायला कसं असतं की आपण इथे 2 दिवस म्हणजे 1 रात्र तरी स्टे केला किंवा 2 रात्री स्टे, 3 दिवस असं फिरलो, तर मग इथे कशी या भागात येऊन फिरण्याची अशी मजा घेता येईल आपल्याला. हे बघा काय सुंदर ढग आलेत वरती. बस पाऊस नको भेटायला, नाहीतर मग पाऊस लागला ना की फिरण्याचं असं मूड निघून जातो. एकतर आपण कसं परराज्यात आलेलो आहोत आणि मग वाटतंच ना, थोडं थंड वगैरे झालं की आपल्याला थोडंसं असं अनकम्फर्टेबल झाल्यासारखं वाटतं. काल पण असं झालं माहिती आहे का उटीला. आणि उटीला मग आम्ही भिजलो, जोरात पाऊस आला. मी तर विचारच केलेला की आता आपण निघून जायचं म्हणून. पण तरी पण माझे मिस्टर बोलले की नको, ठीक आहे, आपण थांबूया, थोडा वेळ पाहूया. जर पाऊस थांबला तर साईड सीन करू आणि निघून जाऊ. मग तिथे डोडा बेट्टा म्हणून तो एक पॉईंट आहे ना, त्याच्यावर गेलो. तेव्हा पाऊस बऱ्यापैकी थांबलेला थोडाफार असं. नंतर मग आम्ही तिथे गेलो आणि ते पॉईंट करून खाली आलो आणि निघून गेलो. म्हणजे नाही, चहाची फॅक्टरी केली आणि मग निघून गेलो
म्हैसूरच्या दिशेने परत. पण येताना जंगलामध्ये जी मजा अनुभवायला मिळाली ना, काय मस्त वाटलं. तिकडे हरणं दिसली, हत्ती दिसले, मोर दिसले, बापरे खूप सुंदर वाटलं. म्हणजे काय होतं की आपण घरातून बाहेर निघालो आहे आणि सतत 4-5 दिवस आपण बाहेर आहोत आणि प्रवास करतो आहे, त्याच्यामुळे ना थोडंसं थकवा जाणवतो ना शरीराला. आम्ही आराम घेतलाच नाही. मग आज आम्ही सकाळी ना उशिरा उठलो, 8-8:30ला उठलो, रिलॅक्स झालो. रात्री पण 10-10:30ला उटीवरून रात्री आलो, जेवलो आणि झोपून गेलो. 10-10:30ला झोपलो आणि मग सकाळी 8-8:30ला रात्री उठलो. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे होऊन गेलो. त्याच्यामुळे कसं झालं, झोप पूर्ण झाली ना. झोप पूर्ण झाली मग ना थकवा निघून जातो आपला आणि आपल्याला ना बरं वाटायला लागतं थोडंसं असं फिरण्यासाठी वगैरे. मग म्हैसूरच्या मार्केटमध्ये फिरलो ना, मज्जा आली. म्हैसूरच्या मार्केटमध्ये फिरायला आहे, बऱ्यापैकी आहे मार्केट. असं झालं आमचा प्रवास वगैरे. किती ढग छान आले, मस्त आले. त्याच्यात आल्यापासून आम्ही पाऊसच बघतोय. म्हणजे मँगलोरला आम्ही आलो, मँगलोरला नाही भेटला आम्हाला पाऊस. नाही मँगलोरला नाही भेटला पाऊस. मँगलोरला आम्ही चांगला दिवस फिरलो, रात्री तिथे स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी कूर्गला आलो तेव्हा पाऊस आला. मग ती पण मजा गेली फिरायची. पण कसं बसं आम्ही फिरलो. कसं होतं, इथे उन्हाळ्यात आलो की ऊन जास्त लागणार, पावसाळ्यात आलो की पाऊस. इथे कसं म्हणजे दिवाळीच्या नंतरच येणं चांगलं राहिले. बघा किती मस्त शेती, त्याच्या पलीकडे हे नारळाची झाडं, त्याच्या पलीकडे डोंगर, तिथे आपलं डोंगर नारळाची झाडं. तर आता आपण जाऊ होतं बँगलोरला. तर बघूया, हॉटेल चांगलं मिळायला पाहिजे आणि खायला प्यायला चांगलं मिळायला पाहिजे. तिथं फिरायची मज्जाच वेगळी. पण इकडे आहे ना ते म्हैसूर आणि उटीच्यामध्ये जी जंगल सफारी ती छान वाटते ना. तिथून आपण जाऊ शकतो उटीला. म्हैसूरवरून जाताना तो जंगल लागतो, तिकडून ती सफारी करतात ते मध्ये जंगलामध्ये. काहीतरी त्याचं चांगलंच नाव आहे, मी नंतर सांगते तुम्हाला काय आहे ते. म्हणजे जंगलातून जाताना पण तो अनुभव ना खूप मस्त होता, छान वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. हरणं, मोर, लांडोर. हरणं तर एवढी होती ना, माकडं होती. सुरुवातीला तर आम्ही जाताना फक्त हरणंच दिसली आम्हाला. हरणं, माकडं आणि मोर, लांडोर असे दिसले आणि वेगवेगळे पक्षी दिसले. पण येताना आम्हाला जे हत्ती दिसले, हत्ती, त्यांचे पिल्लं, मजा आली. तर आता हे बघा, हे आकाश एवढं छान दिसते ना इथे, नारळाची झाडं आणि शेती पण अशी पट्ट्यापट्ट्यामध्ये व्यवस्थित. तर आता 4:15 वाजता तर आपल्याला स्टेशन येणार आहे बँगलोरला उतरून आपण जिथे पण जाईल तिथे शूट करेन आणि तसं ब्लॉग करेन. ठीक आहे. तर आता आपण पाहूया पुढच्या ब्लॉगमध्ये बँगलोर. आकाश इथे ढग आले आहेत, आता पाऊस येतो की काय नाही. पाऊस तरी पण आता फिरायचं तर आहेच आपल्याला. बघूया. ही नदी आली आहे, काय माहिती कोणती नदी आहे. हा नदीच आहे, नदीचं छान आहे. पण बघूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.